नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण स्किल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या योजना आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व योजना डिस्कस केलेल्या होत्या. ITI प्राचार्य गट ब या एक्झाम मध्ये जर आपण पेपर ऑब्झर्व केला, जे आता गट अ चा पेपर झाला, जर ऑब्झर्व केला आपण तर त्याच्यावर स्किल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड जे काही योजना आहे त्यावर तुम्हाला 8 ते 10 प्रश्न आलेले दिसतात. त्याच्यामुळे हा जो काही टॉपिक आहे अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे हा टॉपिक सिरियसली प्रिपेअर करणं फार गरजेचं आहे. तर जे विद्यार्थी पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनल जर लेक्चर जर आवडत असतील तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कुठलाही वेळ न वाया घालवता लगेच आपण सुरुवात करू. तर आता त्याच्यामध्ये बघा, पहिलं जे आहे आता याच्यामध्ये आपण थोडस सुरुवातीपासून थोडं बघू की कोणतं सेंटर इम्प्लिमेंट करते. थोडस मला याला स्लाइडला एक मिनिट वर घेऊ द्या थोडी स्लाइड. हा, ठीक आहे. तर बघा पहिलं त्याच्यामध्ये आहे महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी, ज्याला आपण MSSDS असं म्हणतो. तर आता याची इस्टॅब्लिशमेंट 2011 ला सुरू झालेली, म्हणजे स्थापना वर्ष सुद्धा कधी कधी महत्वाचं असते. तर 2011 ला सुरुवात झाली आणि त्याचा उद्देश काय? फॉर द इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम इम्प्लिमेंटेड बाय द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी हॅज बीन इस्टॅब्लिश ॲट द स्टेट लेवल अंडर द सोसायटी ऑफ रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860. म्हणजे काय, सेंट्रलच्या किंवा जे काही स्टेट गव्हर्नमेंटनं जे काही महाराष्ट्राच्या रिलेटेड जे काही स्कीम असतील तर त्याचं इम्प्लिमेंटेशन या सोसायटीच्या थ्रू होते, असं साध्या भाषेत लक्षात ठेवायचं. आता बघा याचे की ऑब्जेक्टिव्ह. आता बघा, आता की ऑब्जेक्टिव्ह आपण कुठेही पाठ करत नसतो. जर म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच न आले तर आपण सगळं म्हणजे करेक्टच कन्सिडर करणार एक्झाम मध्ये. त्याच्यामुळे उगाच त्याला मेमोराईज करण्यात कसं काही फारशी गरज नाही. एक साधं आपण बघू, टू प्रोव्हाइड द एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ डेव्हलपमेंट ऑपॉर्च्युनिटी, याच्यात काही चूक असल्यासारखं दिसतच नाही ना, म्हणजे करेक्टच आहे. टू ट्रान्सफर द फंड अंडर द स्किल डेव्हलपमेंट स्कीम इम्प्लिमेंटेड अंडर व्हेरियस डिपार्टमेंट, काही वाचायची गरज आहे का? नाही, करेक्टच दिसते. उगा त्याला मेमोराईज करायची गरज नाही. फक्त आपण काय करणार इथं, फक्त हे MSSDS एका म्हणजे इस्टॅब्लिशमेंट इयर लक्षात ठेवायचं, बाकी कुठेही मेमोराईज करायची गरज नाही. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॉझिटिव्ह अप्रोच आले की सगळे करेक्टच करायचे. उगा त्याला काय मेमोराईज म्हणजे करायची गरज नसते. एक्सपांड अप्रेंटिसशिप प्रोग्राम, बरोबर आहे, काही चूक वाटते का? नाही. टू एनहान्स द एम्प्लॉयबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट, काही चूक वाटते का? नाही, म्हणजे करेक्टच करणार आपण त्याला. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपनी टू मेक द मॅन पॉवर बिटवीन 15 ते 45 इयर्स एम्प्लॉयबल टू द स्किल डेव्हलपमेंट, काही चूक आहे का? नाही. फक्त फार फार तर काही तर एवढा वयोगट लक्षात ठेवायचा, 15 ते 45 वर्ष. म्हणजे काही जे क्वेश्चन असते त्याला मेमोराईज करायचं गरज नाही किंवा पाठ करायची किंवा फारसं त्याच्यावर स्ट्रेस द्यायची गरज नाही. तर आपण पॉझिटिव्ह अप्रोच आलेले ते फक्त करेक्टच करणार असतो. तिथं काय काय लक्षात घ्यायचं असते, तर जसं आता मी सांगितलं इथं की MSSD ची स्थापना वर्ष किती? 2011, एवढंच लक्षात ठेवायचं. वयोगट किती आहे? 15 ते 45, एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी काही पाठ करायचं नाही, मेमरीत काही ठेवायचं नाही. नंतर सगळ्यात महत्वाची योजना, प्रमोद महाजन स्किल अँड एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट कॅम्पेन, किंवा त्याला प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान, ज्याला आपण PMK के UVA असं म्हणत असतो. स्थापना त्याची बघा 15, म्हणजे ती योजना कधी सुरू झाली तर 2015ला. इम्प्लिमेंट कोण करते? MSSDS. जसं आपण आता बघितलं ना, त्याची स्थापना बघितली 2011ला. आणि त्याच्यामध्ये वयोगट किती? 15 ते 45. सेम वयोगट इथं दिसते का तुम्हाला? हा, 15 ते 45 सेम वयोगट इथं सुद्धा दिसते. आता अंडर द प्रमोद महाजन स्किल अँड एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट कंपनी, याच्या अंतर्गत काय काय? आता इथं पॉझिटिव्ह अप्रोचने काही आलेल्या सगळ्या गोष्टी आपण करेक्ट करणार. उगाच काही मेमोराईज करायची गरज नाही. फक्त आपण इथं काय तर वयोगट आपण लक्षात ठेवणार आहे, 15 ते 45. द स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम इज बिंग इम्प्लिमेंट फॉर द एज ग्रुप ऑफ 15 ते 45 इयर्स टू मेक देम एम्प्लॉयबल. काही चूक दिसते का? काहीच दिसत नाही. फक्त वयोगट काय लक्षात ठेवायचं आपण? प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान, याचा आपण काय करणार की योजना कधी सुरू झाली? 2015ला. वयोगट किती लक्षात ठेवला आपण? 15 ते
45. जसं MSS DH मी काय सांगितलं, सोसायटी कधी स्थापन झाली ते 2011, वयोगट किती होता 15 ते 45. बाकी मेमराईज करायची गरज नाही. आता स्पेशल एम्फेसिस इज प्लेस ऑन द पार्टिसिपेशन ऑफ द SC ST वुमन डिसेबल मायनॉरिटीज. काही चुकीचं वाटते का? अजिबात वाटत नाही. करेक्ट दिसलं एक्झाम मध्ये, करेक्ट करायचं. आता दिस स्कीम इज सुटेबल फॉर द लेस एज्युकेटेड अनएम्प्लॉयड young men and women so as to enable them to stand ऑन देअर ओन फीट. म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्याला मदत करते का? हो. मग त्याच्यामध्ये कोणकोणते लोक लेस एज्युकेटेड असतील, बेरोजगार असतील, यंग मेन अँड वुमन, ज्याचा वयोगट किती बघितला होता आपण 15 ते 45. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काही मेमोराईज करायची गरज नाही. फक्त वयोगट आपण 15 ते 45 आणि योजना 2015 ला सुरू झाली एवढंच आपण मेमोराईज करणार. बाकी पॉझिटिव्ह अप्रोच काही उद्या सगळंच करेक्ट करणार आहे. उगा मेमोराईज करायची गरज नाही, काय पाठ करायची गरज नाही. नंतर आता बघा, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र. आता काय कधी सुरू झाले तर 2023 ला त्याची सुरुवात झाली. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी असं उगं काहीतरी त्याच्यात मेमोराईज करायची गरज नाही. आता दिस केंद्र आर बिंग इस्टॅब्लिश अक्रॉस द 34 रुरल डिस्ट्रिक्ट. म्हणजे 34 जिल्ह्यात हे केंद्र उभारण्यात आलेले आहे. द ग्रामीण कौशल्य विकास केंद्र विल कंडक्ट द स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग अक्रॉस द व्हेरियस सेक्टर्स टू प्रोव्हाइड द एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी टू द रुरल विथ. म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांना एम्प्लॉयमेंटची संधी प्रोव्हाइड करण्यासाठी ही केंद्र सुरू झालेली आहेत. आता बघा, ईच केंद्र विल ट्रेन अबाउट 100 यंगस्टर. म्हणजे 100 तरुण लोकांना ऍटलिस्ट 2 वोकेशनल कोर्सेस मध्ये त्यांना ट्रेन करायचं आहे. आणि काय कशासाठी ट्रेन करायचं आहे की त्यांना एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या पाहिजे. या उद्देशानं एका केंद्रावर म्हणजे प्रत्येक केंद्रावर 100 तरुणांना मिनिमम 2 व्होकेशनल कोर्सेस मध्ये ट्रेन करणे. आणि उद्देश काय आहे की त्यांना एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीची संधी मिळाली पाहिजे. या उद्देशाने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू झालेले आहेत. सुरुवात 2023 ला झाली, एवढं लक्षात ठेवायचं आहे. नंतर महत्वाचे आणखी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ACKVK म्हणतो आपण ज्याला. सुरुवात कधी झाली? 2024 ला. अगोदरला प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र कधी झालं होतं? 2023 ला. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र कधी सुरू झालं होतं? 2024 ला. आता बघा, हे कशाच्या अंतर्गत आहे? प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता व विकास अभियान याच्या अंतर्गतच हे केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. ट्रेनिंग पार्टनर कोण आहे? त्याला वामनिकॉम म्हणतो आपण, पुण्याची. म्हणजे काय? वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, पुण्याची ही संस्था तिथं पार्टनर मध्ये आहे. आता इथं काय ऑब्जेक्टिव्ह आहे? टू इक्विप द youth and relevant stakeholder in the agriculture, industry and service sector to gain the skill for the employment, business and enterprise move. म्हणजे काय की एम्प्लॉयमेंट, रोजगार मिळवण्यासाठी, बिझनेस टाकण्यासाठी आणि एंटरप्राइज साठी त्याला स्किल प्रोव्हाइड करणं, असाच त्याचा उद्देश आहे. बाकी टू प्रमोट द बिझनेस डायव्हर्सिफिकेशन अँड जनरेट एम्प्लॉयमेंट. आता हे ऑब्जेक्टिव्ह याच्या व्यतिरिक्त पॉझिटिव्ह अप्रोच किती काही उद्या करेक्ट करणार आहे. फक्त आपण काय करणार की याची स्थापना 2024 ला चालू झाली आणि पार्टनर कोण आहेत? तर वामनी काम पुणे हे पार्टनर आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी ऑब्जेक्टिव्ह पॉझिटिव्ह अप्रोच काही उद्या आपण सगळेच करेक्ट करणार आहोत. नंतरच मिनिमम स्किल बेस्ड प्रोग्राम सुरू झाला 88-89 ला. कोण इम्प्लिमेंट करते? त्याला DVET म्हणजेच काय, डायरेक्टर ऑफ द व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग याचं हे इम्प्लिमेंटेशन करणार आहे. आता बघा, व्ह्यू टू इन्क्रीज द मॅक्झिमम youth टू बिकम एम्प्लॉयड सेल्फ एम्प्लॉयड बाय प्रोव्हाइडिंग द व्होकेशनल एज्युकेशन ॲट +2 लेवल. मिनिमम स्किल बेस्ड व्होकेशनल कोर्स कंप्राइजिंग 70% व्होकेशनल एज्युकेशन आणि 30% जनरल एज्युकेशन वॉज स्टार्टेड द. म्हणजे काय, त्याच्यामध्ये 70% व्होकेशनल एज्युकेशन शिकवण्यात येईल आणि 30% जनरल एज्युकेशन शिकवण्यात येईल. आता बघा काय लिहिलं की द नेम ऑफ दिस कोर्स मिनिमम स्किल बेस्ड कोर्स हॅज बीन चेंज हायर एज्युकेशनल व्होकेशनल कोर्स. म्हणजे आता त्याचं नाव असं HSC व्होकेशनल असं दिलेलं आहे 2009 पासून. आता बघा की द सेट कोर्स आर इम्प्लिमेंटेड ॲट द 11वी-12वी लेवलला, हे वर्गाच्या लेवलला हे इम्प्लिमेंट करण्यात येते. आणि आता बघा
की म्हणजे याच्यामध्ये बी सुद्धा याच्यामध्ये फारसं असं काही लक्षात ठेवायची गरज नाही. आलं गेलं वर्ष तर वर्ष लक्षात ठेवायचं, बाकी आपल्याला स्किलच्या रिलेटेड आहे म्हणल्यावर काही ऑब्जेक्टिव्ह आले तरी ते करेक्ट करायचे. उगाच त्याच्यामध्ये काही फारशी एनर्जी घालायची नाही. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा की 70% व्होकेशनलला वेटेज आहे आणि 30% जनरल एज्युकेशनला वेटेज आहे. बाकी कुठेही मेमोराईज करायचं, पाठ करत बसायचं गरज नाही. तर होप करतो की बऱ्याच गोष्टी कळल्या असतील. जर काही समजलं असेल, काही फायदा होत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.